नमस्कार, तुम्ही पाहत आहात टीव्ही नंबर 1 मराठी. आताची सर्वात मोठी बातमी. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगितला, दिला 1 महिन्याचा कालावधी. मनोज जरांगे पाटील यांनी 13 जून आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारच्या वतीने आज आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी 5 दिवसापासून अमर उपोषण बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज गुरुवार 13 जून आपले उपोषण स्थगित केले. मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारच्या वतीने आज आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषण स्थगित करत राज्य सरकारला महिन्याचा कालावधी दिला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सगळे सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काम चालू असल्याचे सांगत सरकारला 2 महिन्याचा कालावधी देण्याची मागणी केली. यावेळी ते म्हणाले, मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही सरकारला 2 महिन्याचा कालावधी द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 1 महिन्याचा कालावधी देत आपले अमर उपोषण स्थगित केले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेट दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी मोठी घोषणा करत पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीशी उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण मागे घेतले. च्या उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून आंतरवाली सराटी येथे जोरदार घोषणाबाजी आणि जल्लोष करण्यात आला. या अगोदर शंभूराज देसाई म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या साक्षीने मागणी मान्य करणार असून जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावं. शिंदेसाहेबांनी त्यांचा शब्द दिला आहे. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीतून सोडू, त्याला इतरांचा विरोध व्हायला नको, असे ते यावेळी म्हणाले. आणि तुम्ही पाहत आहात टीव्ही नंबर 1 मराठी. हाक तुमची, साथ आमची. पाहत राहा टीव्ही नंबर 1 मराठी.